गेल्या 4 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून इसवी सन 2019मध्ये माझा या गौण खनिजासंबंधी PIL याचिका औरंगाबाद येथे हायकोर्ट औरंगाबाद येथे दाखल आहे। तेव्हापासून मी हे कार्य करते। हे शेवाळा या गावातील नागरिक माझ्या बाजूला दिसत आहे। 4 दिवसापासून गेल्या 4 दिवसापासून आम्ही महसूल कार्यालय देगलूर येथे माननीय तहसीलदार सूर्यवंशी साहेब यांच्यासोबत चर्चा करतच आहोत। आज सकाळी माननीय सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पुष्पलवार यांनी आम्हाला बरेच सहकार्य केलेलं आहे। शेवाळा भागातील खाजगी रेती पॉईंटद्वारे शिंदे नावाचा हा व्यक्ती खाजगी रेती पॉईंट घेतलेले आहे, पण त्या रेती पॉईंट काढण्यासाठी त्यांना वैयक्तिक कुठलाच रस्ता नाही। शेतकऱ्यांच्या शेत बांध्यावरून गाड्या आणत आहेत। जे पीकयोग्य जमीन आहे ह्या जमिनीचा नासाडी कशा प्रकारे होतो हे वेळोवेळी एखादा मोबाईलने आम्ही व्हिडिओ शूट करून माननीय सूर्यवंशी साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी एक पथक नेमले। मग पुष्पलवार मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या सहकार्यांनी आज शेवाळ्याहून 3 गाड्या रेतीने अशा प्रकारे टिप्पर भरलेले गाड्या, जेणेकरून 2 ब्रासचा एक रॉयल्टी याप्रमाणे यांच्याकडे फक्त 4-5 जे काही आहे, एखादा 6 ब्रासचे काहीतरी आहे, पण एका गाडीमध्ये 8 ब्रास, 10 ब्रास, 12 ब्रास अशा प्रकारचे 3 गाड्या घेऊन निघतात। आणि हे 2 गाड्या घेऊन येताना एक गाडी पसार झालेला आहे, गाडी पळवलेला आहे। त्याबाबतचा गाडी नंबर आमच्याकडं उपलब्ध आहे, साहेबांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे। त्यासाठी शेवाळा या गावाचे नागरिक आणि मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता महसूल कार्यालय देगलूर यांचा फार आभारी आहोत। खरोखरच आज सूर्यवंशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पलवार साहेब आणि त्यांचा संच चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। नाव सांगा खाली। नाव सांगा। माझं नाव हर्षवार मोहन रेवणनाथ। मी राहणारा शेवाळा येथे असून आज हा रेतीच्या गाड्या शिंदे बाळासाहेब यांचं जे प्रायव्हेट पॉईंट आहे त्या प्रायव्हेट पॉईंटमधून भरून इतके वेळेस हा ओव्हरलोड गाड्या भरून निघाल्यात आणि ह्या गाड्या आम्ही थांबवल्यानंतर आम्हाला अनेकदा धमकीवजा बोलले जात होते आणि पुष्पलवार साहेबाच्या मदतीने आम्ही इथं गाड्या तहसीलपर्यंत पोहोच केलेला आहे। येते वेळेस रस्त्यात भरपूर काही आम्हाला त्रास झालेला आहे।